नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अविनाश राठोड, राठोड एमपीसी अकॅडमी श्रीनगर नांदेड. आपल्या सर्वांचं ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. आजच्या लेक्चरला आपण जे विद्यार्थी एमपीसीची सुरुवात करू इच्छितात किंवा ज्यांची आता 12वी झालेली आहे किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सर्वात अडचणी काय येतात त्या अडचणींविषयी आपण पहिल्यांदा चर्चा करू. अडचणी अशा पद्धतीच्या असतात की विद्यार्थ्यांना बऱ्याच अर्थानं एमपीसी म्हणजे एमपीसीची सिलेबस आणि त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती, परीक्षा कशा होतात याविषयी माहिती नसतं. की सुरुवातीला विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की मी नेमकं करू तरी काय. मग स्पर्धा परीक्षेची तयारी करताना असं वाटतं की मी एमपीसी करतो. आता एमपीसी करणं हा साहजिक गोष्ट आहे की एमपीसी हा शब्दानं सगळ्या गोष्टी क्लिअर होत नसतात. तर एमपीसी मध्ये वेगवेगळ्या परीक्षा होतात. जसं की तुम्हाला आता बोर्डावरती दिसत आहेत की एमपीसी मध्ये अशा 3 परीक्षा आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत की एक कंबाईन बी, कंबाईन सी आणि राज्यसेवेची परीक्षा. मग नेमकं तुम्ही याच्यातली तयारी कशी करायची हे देखील विद्यार्थ्यांना बिलकुल कळत नाही की मी नेमकं कशाची तयारी करतोय. मी राज्यसेवेची करतोय की कंबाईनची एक्झामच्या परीक्षेची तयारी करतोय. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला कळत नाही की मी नेमकं करू तरी काय, राज्यसेवा करू का कंबाईन करू. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की जे विद्यार्थी आता नव्याने सुरुवात करत आहेत आणि त्यांनी सुरुवात करताना नेमकं काय करायला पाहिजे याविषयी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओमध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. तुम्हाला त्याचे आन्सर पण देण्यात येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की एमपीसी परीक्षा नाही तर एमपीसी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे. एमपीसी अंतर्गत विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. तर या परीक्षा कोणकोणत्या घेतल्या जातात तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा असतात. पण जे ग्रॅज्युएट विद्यार्थी असतात जे की बीकॉम, बीएससी अशा परीक्षा जी बीए वगैरे झालेले असतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 3 परीक्षा होतात. त्या 3 परीक्षा आपण देतो. इतर पण परीक्षा होतात, मोटर व्हेकलच्या होतात, मेडिकल डिपार्टमेंटच्या होतात. त्या परीक्षेची आपल्याला काही घेणदेण नाही. तरी आपण ज्या परीक्षांसाठी पात्र आहोत, आपण ज्या परीक्षा देतो एमपीसी अंतर्गत त्या परीक्षांविषयी थोडीशी माहिती बघूया. तर पहिली परीक्षा आहे बघा या ठिकाणी कंबाईन बी. आता कंबाईन गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा ही गट ब ची. त्यानंतर दुसरी परीक्षा आहे कंबाईन गट क. त्यानंतर आहे राज्यसेवा. राज्यसेवामध्ये तुम्हाला याच्यामध्ये सगळे क्लास 1 चे पोस्ट असतात. क्लास 1, क्लास 2. याच्यामध्ये क्लास 1, क्लास 2 च्या पोस्ट असतात. त्याच्यानंतर कंबाईन गट ब मध्ये कोणकोणत्या परीक्षा येतात. पीएसआय ची सर्वांनाच माहिती आहे. पीएसआय परीक्षा कशाची, पीएसआय डिपार्टमेंट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. एसटीआय सेस टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून विक्रीकर विभागातली पोस्ट असते. त्याच्यानंतर एएसओ ही मंत्र्यातली वरिष्ठ लिपिकाचं पद आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून हे पद आहे. ईएसआय हे दारूबंदी मधलं पद आहे. हे गट क मध्ये येतं. याचा आहे एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणून पीएसआयच्या लेव्हलचं पद असतं. एक्साइज सब इन्स्पेक्टर याचं लॉंग फॉर्म आहे. टॅक्स असिस्टंट हे विक्रीकर विभागातलं एसटीआयच्या हाताखालचं एक नवीन पोस्ट निर्माण करण्यात आली 3-4 वर्षाखाली. ती एक पोस्ट आहे टॅक्स असिस्टंट म्हणून. त्याच्यानंतर एमपीसी क्लर्क हे मंत्र्यातली पोस्ट आहे. क्लरिकलची पोस्ट आहे, लिपिकाची पोस्ट आहे जे की एएसओच्या हाताखाली काम करतं. त्यानंतर राज्यसेवेमध्ये वेगवेगळे क्लास 1 चे पदाचे पोस्ट होतात, भरती केले जातात. क्लास 1 चे पद म्हणजे कोणकोणती पदं जे की तुमचे उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर डीवायएसपी, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, सीओ आणि वेगवेगळ्या खात्यातले सगळे क्लास 1 चे पद याच्या अंतर्गत भरले जातात राज्यसेवा अंतर्गत. तर अशा पद्धतीनं आपल्याला या 3 परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असतो आणि याच्यासाठी पात्रता आहे विद्यार्थ्यांना डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे किंवा डिग्रीच्या 3ऱ्या वर्षामध्ये विद्यार्थी अपियर ठरू शकतात. 3ऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांना अपियर केलं जातं. म्हणजे तुम्ही प्रिलिम देऊ शकता, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा देऊ शकता. मग आता आपल्याला सर्वात महत्वाचा प्रश्न असा भेडसावतो की यांच्या परीक्षा कशा होतात. मग कंबाईनच्या परीक्षा कशा होतात, राज्यसेवेच्या परीक्षा कशा होतात. मुलांना भीती असतं की मुलाखत. आता मुलाखत ही मुळात मुलाखत कशासाठीच नाही, फक्त राज्यसेवा परीक्षेसाठी मुलाखत आहे. राज्यसेवा परीक्षेसाठी मुलाखत आहे आणि त्याचबरोबर पीएसआय साठी एकूण 40 गुणासाठी मुलाखत आहे. 40 गुणासाठी पीएसआय साठी मुलाखत आहे. बाकी मुलाखत इकडं बाकीच्या कोणत्याही पदांसाठी मुलाखत नाही. तर फक्त राज्यसेवेला 100 गुणासाठी मुलाखत आहे. राज्यसेवा 100 गुणासाठी आणि पीएसआय ला 40 गुणासाठी मुलाखत आहे. त्याचबरोबर आपण पुढे जाऊयात की यांचा अभ्यासक्रम कसा असतो.
सर्वात महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना, सुरुवातीला जे विद्यार्थी सुरुवात करतात किंवा ज्यांची 12वी झालेली आहे, 12वी पासूनच्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची तयारी करायची असते, अशा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कळत नाहीये, त्यांची परीक्षा पद्धती कशा असतात, तर त्याविषयी आपण चर्चा करूयात. अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती यामध्ये तुम्हाला एक पूर्व परीक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पूर्व परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, मी वर PSI, STI, ASO, ESI, टॅक्स असिस्टंट, एमपीएससी क्लर्क या सर्व 6 पदांसाठी एकच पूर्व म्हणजे 2 पूर्व परीक्षा होतात. ESI पासून तर टॅक्स असिस्टंट आणि एमपीएससी क्लर्कची वेगळी पूर्व परीक्षा, PSI, STI, ASO ची एक पूर्व परीक्षा, अशा पद्धतीनं 2 पूर्व परीक्षा वेगवेगळ्या होतात, पण त्यांचा अभ्यासक्रम एकच असतो. याच्या पूर्व परीक्षा वेगळ्या असतात, पण अभ्यासक्रम 6 पदांसाठी कॉमन आहे, एकच आहे, म्हणून आपण एकाच ठिकाणी पूर्व परीक्षाचा अभ्यासक्रम घेतलेला आहे. तर त्यांना विषय कोणते असतात, त्यांचे गुण किती असतात याविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात. एकूण 100 गुणांची परीक्षा होत असतं, एकूण 100 गुणांची परीक्षा. त्याचबरोबर यांना वेळ असतो 1 तासाचा वेळ, 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतात. निगेटिव्ह सिस्टीम 4 असे, निगेटिव्ह सिस्टीम आहे 4 चुकल्यानंतर तुमचा बरोबर मधला एक क्वेश्चन कमी केला जातो, याला निगेटिव्ह सिस्टीम म्हणतात. 4 असे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला अभ्यास काय करायचा, या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला नेमका अभ्यास काय करायचा. तर अभ्यासाविषयी आपण थोडीशी माहिती बघू. आता हे बघा, आपल्याला इतिहासाचा एकूण 7 विषय असतात पूर्व परीक्षेला, जे की तुम्ही 10वी पर्यंत सगळे विद्यार्थी शिकलेले आहेत, तुम्हाला सर्वांना हे विषय परिचयाचे असतात आणि हे विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासलेले पण असतात. असेच विषय आपल्याला पूर्व परीक्षेसाठी आहेत. तर पूर्व परीक्षेला आपले विषय आहेत, पहिला विषय आहे बघा इतिहास, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि गणित व बुद्धिमत्तेचे क्वेश्चन विचारले जातात. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याला इतिहासाला किती गुण विचारले जातात. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 14 गुणांची प्रश्न असतात, भूगोलला 14, विज्ञानला सरासरी आहे, मागं पुढे होऊ शकतात, आपण सरासरी आकडा घेतलेला आहे, हे 14 पंचे 70 झाले. चालू घडामोडीला 15 ते 20 क्वेश्चन विचारले जातात, इकडचे कमी जास्त 1-2 क्वेश्चन होत असतात आणि गणित बुद्धिमत्तेचे 15 क्वेश्चन असतात. अशा पद्धतीनं एकूण ही 100 गुणाची परीक्षा होत असते. आता ही पूर्व परीक्षा दिल्यानंतर आपण पास किती गुणाला होतो हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला पास आउट होण्यासाठी किती गुण घ्यावे लागतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही की आपण काय तयारी करायला पाहिजे, कोणत्या विषयांचा अभ्यास करायला पाहिजे, आपल्याला अभ्यास कसं करायला पाहिजे, आपल्याला कोणते विषय आवडतात, त्यानुसार तुम्हाला हे विषय निवडत पण अभ्यास करता येतो. म्हणजे तुम्हाला 2-3 विषय हँड करून पण अभ्यास करता येतो किंवा सरासरीमध्ये सगळे विषय अभ्यास करून पण तुम्हाला पास होता येतो. तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला पास होण्याच्या टेक्निक्स काहीतरी सांगतो. आता इकडे बघा, इतिहासाचा विषय आहे 14. आता ज्या विद्यार्थ्यांना सोपं वाटतं, पास होण्यासाठी किती लागतात, आपण 2 गट बघू, मेल आणि फिमेल. मेल आणि फिमेल साठी आपण मार्क सिस्टीम बघू, मेल आणि फिमेल साठी. आता मेल साठी आता या ठिकाणी बघा, इतिहासासाठी 14 प्रश्न आहेत, तर तुम्ही सरासरी निगेटिव्ह काढून या ठिकाणी 7 तरी प्रश्न सोडवले पाहिजे बरोबर, आणि फिमेलनी 5 जरी प्रश्न या ठिकाणी सोडवले. जर तुम्हाला हा सोपा विषय वाटत असेल तर तुम्ही 10+ मध्ये पण घेऊ शकता, पण आपण सरासरी पास होण्यासाठी मार्क सिस्टीम बघतोय. भूगोलाचा विषय जर सोपा वाटत असेल काही विद्यार्थ्यांना तर इथं 10+ मध्ये असायला पाहिजे, इथं 8+ मध्ये असायला पाहिजे. विज्ञान विषय, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना, आता विज्ञानचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा आर्ट्स असतो, ज्या विद्यार्थी कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असतात, ज्या विद्यार्थी वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असतात, अशा विद्यार्थ्यांना विज्ञानाची भीती असतं. मग भीती बाळगण्याची एमपीएससी मध्ये गरज नाही, कारण की तुम्हाला या ठिकाणी जास्त नाही, तुम्ही सरासरी 3 मार्क जरी घेतलात तरी तुम्हाला खूप झाले, आणि या ठिकाणी तुम्ही 2 मार्क घेतलात तरी तुमच्यासाठी खूप झाले. कारण विज्ञान तुम्हाला अवघड वाटतो ना, मग बाउंड्रीवरती पास होण्याचा प्रयत्न करा की तुम्ही 2 ते 3 मार्क या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. विज्ञान आपल्याला अवघड जातो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स आहे असे विद्यार्थी या ठिकाणी 10+ घेऊ शकतात, किंवा त्याच्याही पुढे आपण 12, 13, 14 पर्यंत मार्क घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स आहे. पण आपण तसं विचार करू नये की आपण ज्या विद्यार्थ्यांचा आर्ट किंवा वाणिज्य शाखा किंवा कॉमर्स किंवा आर्ट मध्ये जे एज्युकेशन झाले अशा विद्यार्थ्यांना हे निश्चितच अवघड जाणार. मग आपण 2 ते 3 मार्काचं सरासरी टार्गेट ठेवूयात. राज्यघटना हा विषय खूप सोपा असतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी 10+ मार्क कधी पण घेऊ शकता, आणि मुलींनी 8+ मध्ये मार्क घेऊ शकता, कारण हा विषय खूप सोपा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र अवघड जातो, आता सायन्सवाल्यांना या ठिकाणी अर्थशास्त्र अवघड जाणार.
आणि ज्यांचं कॉमर्स आहे त्यांच्यासाठी हा विषय सोपा जाणार. चला आपण सरासरी तरी या ठिकाणी आपण काय करूयात, 5 मार्क घेऊयात आणि या ठिकाणी आपण फिमेलसाठी 3 मार्क घेऊयात, कारण हा विषय पण काही विद्यार्थ्यांना अवघड जातो. पण ज्यांचं कॉमर्स वगैरे असतं ते विद्यार्थी 10+ मार्क घेऊ शकतात. त्याचबरोबर चालू घडामोडीचा विषय खूप सोपा असतो, कारण तुम्ही चालू घडामोडी न्यूजपेपर मधून पण तयारी करू शकता. तुम्हाला या ठिकाणी 10+ मार्क घेणं गरजेचं असतं चालू घडामोडीला, आणि इथं 8+ मार्क घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन. काही विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता अवघड जात असेल तरी टेन्शन नाही, कारण तुम्ही या ठिकाणी जास्त जरी नाही घेतलात विद्यार्थी मित्रांनो, एक 6 मार्क तरी, कमीत कमी 6 क्वेश्चन तरी सोडवले पाहिजे. इकडे मुलींनी 5 क्वेश्चन जरी सोडवला तरी आपण सरासरी टार्गेट बघतोय. हे असंच मार्क तुम्हाला घ्यायचे नाही, तुम्ही या तुमच्या आवडीनुसार विषयामध्ये जास्त मार्क घेऊ शकता. फक्त आपण असे मार्क घेतलं तरी पास होतो. आपल्याला 2 विषय अवघड जात असेल तरी काही एमपीसी मध्ये फरक पडत नसतं, कारण आपला रिझल्ट येतो. काय येतो माहितीये का, बाकीच्या विषयामध्ये तुम्हाला ऍव्हरेज मध्ये मार्क घ्यावे लागतात, जे की 10+ मध्ये 3 विषयामध्ये. आता या ठिकाणी बघा आपण 10+ भूगोलसाठी घेतलेला आहे 10+ मध्ये, त्याच्यानंतर राज्यघटनेसाठी घेतलेला आहे चालू घडामोडी. 3 विषय आपण 10+ मध्ये घेतलेले आहेत. बाकी तुम्हाला कुठेही 10+ घेण्याची गरज नाहीये, हे लक्षात ठेवा. आता टोटल करूयात आपण मार्क किती होतात. 10, 20, 30, 40, 50, 51. या ठिकाणी टोटल मार्क झालेत आपले 51. परत बघून घ्या, हे 20, हे 30, हे 40, हे 50 आणि इकडचा एक राहिले 51. मुलींसाठी मार्क सिस्टीम बघा किती झाले, 10, 15, 15, 25, 25, 30, 39. 39 होत आहेत का बघून घ्या एकदा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 39 गुण. आता मुलींसाठीचं 39+ आणि इथले जर आपण या ठिकाणी जर 10 एखाद्या विषयामध्ये जर ज्यांची आवडीचे विषय असतात 10+ गेला तरी तुमची मुलींचे रिझल्ट येऊन जातात. या मार्क सिस्टीमला सर्वांचे पीएसआयचे रिझल्ट येऊन जातात, मुलींचे पीएसआयचे रिझल्ट येऊन जातात, मुलांचे पीएसआयचे रिझल्ट येऊन जातात, मुलांची एसटीएचं पण रिझल्ट येऊ शकतो, मुलींचं पण येऊ शकतो. ते कॅटेगरी वाईज डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असतात. मुली जर ओपन असतील तर तुम्हाला 40-45 क्रॉस करावे लागतात. तुमचे ऑल पदांसाठीचे रिझल्ट या मार्क सिस्टीमला येऊन जातात. एवढी सोपी परीक्षा पद्धती असते. फक्त आपण या बाबतीत विचार करत नाही की आपल्याला मार्क घ्यायचे तरी किती. विद्यार्थी फक्त पुस्तकं बघतात, पुस्तकांचा अभ्यास करतात, नेमकं आपल्याला कोणत्या विषयाला वेटेज द्यायला पाहिजे, आपल्याला कोणते विषय सोपे वाटतात या गोष्टींकडे विद्यार्थी बिलकुल विचार करत नाही. या ठिकाणी मार्क सिस्टीम बघा मी तुम्हाला लिहून दिलेली आहे की आपण काही विषय अवघड असेल तरी एमपीएससी मध्ये काही फरक पडत नाही, तरी आपण रिझल्ट काढू शकतो. ही अशा पद्धतीने आपली पूर्व परीक्षा झाली. तुमचे 50+ मध्ये रिझल्ट सर्वांचे येऊ शकतात आणि या पद्धतीनं तुम्हाला अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं एमपीएससी मध्ये. त्याचबरोबर ही झाली आपली पूर्व परीक्षा. ही पूर्व परीक्षा दरवर्षी तुम्हाला पीएसआय एसटीआय साठी एक पूर्व परीक्षा होणार, ईएसआय टॅक्स असिस्टंट आणि एमपीएससी क्लर्क साठी एक पूर्व परीक्षा होणार. आणि याच्या मुख्य परीक्षेच्या पद्धती कशा असतात ते आपण पुढे बघूयात. आता मुख्य परीक्षेमध्ये जाऊयात आपण. मुख्य परीक्षेमध्ये एक पहिला पेपर असतो. आता 6 पदांसाठी जसं की तुम्हाला वर दिलंय बघा, पीएसआय एसटीआय एएसओ, याच्यासाठी एक मुख्य परीक्षेमध्ये पहिला पेपर होतो संयुक्त पेपर, जो की मराठी आणि इंग्रजी. एकूण पेपर असतात मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. इकडे लिहून दिलेला आहे बघा, एकूण पेपर असतात 2. मुख्य परीक्षेमध्ये 100 गुणाचे 2 पेपर होतात. त्याच्यापैकी पहिला पेपर असतो पेपर नंबर 1, जे की पीएसआय एसटीआय साठी एक होतो आणि ईएसआय टॅक्स असिस्टंट आणि एमपीएससी क्लर्क साठी एक पेपर होतो मराठी आणि इंग्रजीचा, जो की पेपर पहिला म्हणून ओळखला जातो. त्याला एकूण गुण असतात. 100 गुणाची परीक्षा होतं, त्याला पण 1 तासाचाच वेळ असतो. या मुख्य परीक्षेमधला पहिला पेपर. मुख्य परीक्षेला एकूण 2 पेपर होतात, हे लक्षात ठेवा. 2 पेपर, मुख्य परीक्षेला 2 पेपर होतात. 2 पेपर मध्ये एक पेपर आहे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी प्लस इंग्लिश असतं आणि 2 मध्ये जीएस चे क्वेश्चन विचारले जातात 100 गुणांसाठी. हे 100 गुणांसाठी अशा पद्धतीनं 2 पेपर होतात. जीएस म्हणजे तुमचा इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटनेवरती क्वेश्चन विचारले जातात. आणि पेपर 2 प्रत्येक पदासाठी वेगवेगळा पेपर होतो. जसं की पीएसआय साठी वेगळा, एसटीआय साठी वेगळा, एएसओ साठी वेगळा, ईएसआय साठी वेगळा, टॅक्स असिस्टंट साठी वेगळा,
त्याच्यानंतर एमपीएससी क्लर्क साठी वेगळा, असे 6 पेपर वेगवेगळे होतात. जर तुम्ही सगळ्याच पदांसाठी पात्र झालात तर मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर तुम्हाला सर्वच पदांसाठी वेगवेगळे द्यावं लागतं. पण त्याच्यापैकी हा जो पहिला पेपर आहे मराठी आणि इंग्रजीचा, तो 3 पदांसाठी एकच होतो. 3 पद म्हणजे कोणकोणती 3 पद, तर आपली ही पीएसआय, एसटीआय, एसओ या 3 पदांसाठी एकच पेपर होतो. त्याच्यानंतर ईएसआय, टॅक्स असिस्टंट, एमपीएससी क्लर्क साठी एक मराठी आणि इंग्रजीचा पेपर होतो. तर आपण त्याच्या अभ्यासाच्या पद्धती बघू, मार्क सिस्टीम बघू. आता मराठी आणि इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी हे आपल्याला 2 अतिशय महत्वाचे विषय असतात. बघा, मराठी पेपर पहिला मध्ये मराठीसाठी एकूण 50 गुणाची परीक्षा घेतली जातं. इंग्लिश मध्ये एकूण 30 प्रश्न विचारले जातात आणि सामान्य ज्ञान म्हणून एक 20 प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान मध्ये नेमकं काय विचारलं जातं, तर सामान्य ज्ञान मध्ये अशा पद्धतीनं 20 प्रश्न कशावरती विचारले जातात, तर चालू घडामोडी, माहिती अधिकार अधिनियम 2005चा, महाराष्ट्र लोकसेवा हक अधिनियम 2015चा, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती आपल्याला एकूण 20 प्रश्न सामान्य ज्ञानामध्ये विचारले जातात. 80 प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये विचारले जातात. तर आपल्याला पास होण्यासाठी, आता आपल्याला प्रिलिम पास झालात असं समजा, तुम्ही प्रिलिम 51 ला तुमचं कटऑफ आलं, तुम्ही प्रिलिम पास झाला. आता तुम्ही कशाची परीक्षा देताय, मुख्य परीक्षा देताय. मुख्य परीक्षेमध्ये आता आपल्याला 3 विषय आहेत की पहिल्या पेपरमध्ये मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या विषयांचा अभ्यास करायचा. आपण अभ्यास केलो, ठीक आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती असते इंग्लिशची. बऱ्याच मुलांना इंग्लिश जमत नाही, तरी टेन्शन घेण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मराठी जमतं ना, मग मराठीमध्ये काय करा, तुम्ही 40 मार्क घ्या, 40+ मार्क घेतले पाहिजेत. आता मी अशाच विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे, ज्या विद्यार्थ्यांना काही विषयांची भीती वाटतंय, की ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती वाटते, मी अशा विद्यार्थ्यांना सांगतोय. पण याच पद्धतीनं सगळ्यांनी गृहीत धरू नये. काही विद्यार्थ्यांची इंग्लिश खूप चांगली असतात, ज्या विद्यार्थी 25+ पण मार्क इंग्लिशमध्ये घेऊ शकतात. पण मी तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते की इंग्लिश मला खूप अवघड जातं, मी एमपीएससीची तयारी करू शकत नाही कारण मला इंग्लिश जमत नाही, अशी भीती बाळगण्याची गरज नाहीये. काय गरज नाहीये त्याची कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगत आहे, फक्त समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना खरंच इंग्लिशची भीती आहे त्यांनी 5 मार्क घेतले तरी फरक पडत नाही. का पडत नाही त्याची कारण आहेत वेगवेगळी. कारण तुम्ही मराठीचा अभ्यास चांगलं करा, चांगलं म्हणजे तुम्हाला मराठी 100% पाठच करावी लागेल, जे की 50 पैकी 40+ मार्क घेता आले पाहिजे. हे झालं. त्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये 15 प्रश्न आलेच पाहिजेत. किती आले पाहिजेत, 15 प्रश्न आलेच पाहिजेत. आता हे टोटल करा, आपल्या या ठिकाणी किती झाले, 40 आणि 20, 60 गुणांसाठी आपण या परीक्षेमध्ये 60 गुण घेणार, जेणेकरून आपण इंग्लिशमध्ये अतिशय कमी म्हणजे एकूण 5च गुण ठेवलेले आहेत. तुम्ही कितीही घेऊ शकता, तुमच्या अभ्यासावर डिपेंड असतं. इथं प्लस मध्ये तुम्ही 25 मार्कापर्यंत घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश जमतं ते 25 का 30 मार्कापर्यंत जाऊ शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश बिलकुल जमत नाही, ज्यांना भीती वाटते एमपीएससी मध्ये मला इंग्लिशचं कसं होईल, त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की काही फरक पडत नाही या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या पेपरमध्ये 100 पैकी 60 गुण घेतलं, हे लक्षात ठेवा. किती पैकी, 100 पैकी 60 गुण. आता आपला पहिला पेपर क्लिअर झाला, पूर्व परीक्षा क्लिअर झाली. पहिला पेपर, मुख्य मधला पहिला पेपर जो की मराठी इंग्रजीचा, याच्यामध्ये थेरॉटिकल इंग्लिश नसतं, याच्यामध्ये फक्त ग्रामर असतं. या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं ग्रामरचा पार्ट विचारलेला असतो. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला ग्रामरच विचारलेला असतो. सामान्य ज्ञान हे तुम्हाला जीएसचा पार्ट आहे, ग्रामर असतं. ग्रामरमध्ये तुम्हाला हे आपले चेंज द वाईज, डायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीच, क्वेश्चन टॅग असे क्वेश्चन विचारले जातात. हे झालं आपलं मुख्यचा एक पेपर. आता मुख्यचा आपण दुसरा पेपर बघू. मुख्यचा हा दुसरा पेपर, याच्यासाठी पण आपल्याला गुण पद्धती आहे, तर 100 गुणाचीच परीक्षा होतं आणि प्रश्न 100च विचारले जातात. प्रश्न पण 100, वेळ 1 तासाचाच असतो, वेळ पण 1 तासच वेळ असतं या ठिकाणी. 100 गुणाची. आता या ठिकाणी मुख्य परीक्षा कशा पद्धतीने होतं, पीएसआय ला जर पात्र तुम्हाला कॅटेगरी वाईज किंवा तुम्हाला तुमच्या कास्ट वाईज तुमचे रिझल्ट लागतात. जे विद्यार्थी पीएसआय ला पात्र झाला त्यांना पीएसआयचा दुसऱ्या पेपरमध्ये, हा पेपर क्रमांक किती आहे तुमचा, पेपर दुसरा. हे सगळ्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा होतात. पीएसआय साठी वेगळी होणार, एसटीआय साठी वेगळी होणार, एएसओ साठी वेगळी होणार. तर पहिला पेपर, आता तुम्ही पीएसआय ला पात्र झाला तर तुम्हाला पीएसआय ला कोणकोणते विषय असतात, तुम्हाला किती विषयांचा अभ्यास करावा लागतो. परत बघा, तुम्हाला बुद्धिमत्ता आली, पूर्वला पण होती. पूर्वला तुम्हाला इतिहास होतं, ते भूगोल होतं,
पूर्वला इतिहास होतं, परत आलं राज्यघटना होते, परत अशा पद्धतीचं तुम्हाला बुद्धिमत्ता, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना हे जे पूर्वला होते तेच विषय परत मुख्याला येणार. पण तुम्हाला खालील जे काही 5 पासून 9 पर्यंतचे विषय आहेत ते थोडेसे पीएसआय साठी वेगळे येणार. वेगळे म्हणजे का, तुम्ही पीएसआयचा पदासाठी तयारी करत आहे किंवा पीएसआयला तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला कायद्यांचा अभ्यास करावाच लागणार आहे, ज्याच्यामध्ये मानवी हक्क व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय पूर्व अधिनियम 1872 एवढ्यावरती तुम्हाला कमीत कमी 40 ते 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. याच्यावरती 50% भाग असतो आणि याच्यावरती 50% प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने हे 50-50 100 गुण. तर तुम्हाला याच्यामध्ये पात्र होण्यासाठी कमीत कमी 60 प्लस घ्यावे लागतील. ते 60 हे 60 120 ला तुमचा रिझल्ट लागून जातो. या ठिकाणी 120 कॅटेगरीज असाल तर 120च्या खाली पण येईल, हे लक्षात ठेवा. आणि तुमची या ठिकाणी मुलाखत असतं, नंतर फिजिकल असतं. पीएसआय ला कोणकोणत्या गोष्टी असतात, तुमचं फिजिकल असतं, त्याच्यानंतर मुलाखत असते तुम्हाला 40 गुणांसाठी, मुलाखत फिजिकल 100 गुणांसाठी असतं. यानंतर तुमचा रिझल्ट लागत असतो की तुम्हाला मुलाखतीनंतर तुमचं रिझल्ट लावलं जातं. सगळे कॅटेगरी वाईज तुमचे रिझल्ट लागतात. फक्त तुम्हाला मुख्य परीक्षेतून पात्र झाल्यानंतरच तुम्हाला फिजिकलला पात्र केलं जातं. फिजिकलला पात्र झालं तर मुलाखतीसाठी पात्र केलं जातं. मुलाखतीमध्ये पात्र झालं तर तुमची कॅटेगरी वाईज तुमचे रिझल्ट लावले जातात. त्यानंतर आहे पुढची परीक्षा एसटीआय. एसटीआय साठी पण मुख्यतः हा दुसरा पेपर. जर जे विद्यार्थी एसटीआय साठी पात्र झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी हे खालील विषय सेम असणार, इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि नियोजन. आता नियोजनापासून इथून हे संपूर्ण पार्ट जो आहे तो अर्थशास्त्राचा घटक आहे. संपूर्ण घटक जे आहे खालचं अर्थशास्त्राचा घटक आहे. हे अर्थशास्त्र, हे संपूर्ण जे खालचे नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि एक बुद्धिमत्तेचे क्वेश्चन, हे सर्व विषय तुम्हाला इथून एवढा भाग जो आहे सार्वजनिक वित्त व्यवस्थेच्या वरचे सगळे अर्थशास्त्राचे घटक आहेत आणि हे बुद्धिमत्तेचे. याच्यावरती तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात. हा जीएसचा घटक कमी जास्त प्रश्न होतात, पण अर्थशास्त्राच्या घटकावरती 40 प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्रावरती एकूण 40 गुणांची परीक्षा होत असते. किती गुणांची? 40 गुणांची परीक्षा होत असते, लक्षात ठेवा. आता हे 40 गुणांच्या परीक्षेमध्ये अर्थशास्त्रावरती 40 होतात. ज्या विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र चांगला असतो त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 40 पैकी 30 प्लस मार्क घेऊ शकतात आणि बाकीच्या विषयामध्ये 30-25 मार्क घेतले तरी तुम्हाला या विषयामध्ये रिझल्ट येऊ शकतो. एसटीआयच्या फक्त पूर्व आणि मुख्यचे दोन पेपर एवढ्यावरती रिझल्ट लागत. याला मुलाखत नाही, मुलाखत नाही. एसटीआयला मुलाखत नाहीये, फक्त पीएसआय साठी मुलाखत आहे. एसटीआय पदांसाठी मुलाखत नाही. पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्यचे 2 पेपर, पूर्वला पास झाल्यानंतर मुख्यला 2 पेपर होणार. एक पेपर होणार मराठी इंग्रजी. मराठीमध्ये जर तुम्ही 60 मार्क घेतलात मराठी इंग्रजीमध्ये आणि याच्यामध्ये जर 65 मार्क घेतलात तर तुमचं 125 प्लस मध्ये रिझल्ट येऊन जातो. अवघड काहीच नाहीये, फक्त आपली तयारी करण्याची आपली जिद्द असायला पाहिजे, सातत्य असायला पाहिजे. प्रत्येक विषय सोपे आहेत. काय सोपे आहेत तर आपण 10वी पर्यंत या सर्व विषयांचा अभ्यास केलेला आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन कला शाखामध्ये किंवा वाणिज्य शाखामध्ये करतात अशा विद्यार्थ्यांसाठी पण सोपं आहे, कारण त्यांचं सगळं ग्रॅज्युएशन याच विषयामधून होत असतो. त्यानंतर याच पद्धतीने एएसओ ची परीक्षा होत असते. एएसओ, आता एएसओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, हे मंत्रालयातलं पद आहे, वरिष्ठ लिपिकांचं मंत्रालयामधलं पद. याच्यामध्ये पण तेच विषय आहे. त्याच्यामध्ये कशाला वेटेज दिलेलं असतं? राजकारण म्हणूया का आपण राज्यघटना म्हणूया, राज्यघटनेवरती जास्त भर दिला जातो, राज्यशास्त्रावरती जास्त भर, कारण हे सगळे घटक राज्यशास्त्राचे आहेत, राज्यघटनेचे. कुठून कुठपर्यंत? आता या ठिकाणी आपल्याला राज्यघटनेवरती 40 प्रश्न विचारले जातात. कशावरती? राज्यघटनेवरती. आता राज्यघटनेवरती 40 प्रश्नांची राज्यघटना होत असते. त्याच्यानंतर राज्यघटनेवरती आपल्याला एकूण 40 प्रश्न विचारले जातात. राज्यघटनेवरती 40 आणि त्याचबरोबर आपल्याला
ESO मध्ये एकूण राज्यघटनेची 40 क्वेश्चन, राज्यघटनेचे 40 क्वेश्चन, त्याचबरोबर बाकीचे 60 जे प्रश्न असतात ते कशावरती विचारले जातात? इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर नियोजन या विषयावरती आपले इतर प्रश्न विचारले जातात. एकूण असे 100 गुणांची ही परीक्षा होत असते. याच्यामध्ये तर तुम्ही 70 प्लस मार्क सहज घेऊ शकता. 70 प्लस मार्क सहज म्हणजे कसे घेऊ शकता? तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास हा सोपा आहे, कारण तुम्ही पूर्वला अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही अभ्यास केलेला आहे. राज्यघटनेवरतीच बाकीचे 40 ते 50 क्वेश्चन डिपेंड असतात, कारण हा विषय खूप सोपा असतो. विद्यार्थ्यांसाठी हा रिझल्ट काढणं खूप सोपं आहे, पण याच्यासाठी जागा खूप कमी असतात, कारण मंत्रालयात जागा खूप कमी निघत असतात. एसटीच्या थोडेसे जास्त असतात, पण PSIच्या भरपूर जागा दरवर्षी निघत असतात. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं झालं मुख्य गट ब चे हे 3 पद, ज्याच्या तिन्ही पदांच्या परीक्षा वेगवेगळ्या दरवर्षी आयोग घेत असतो. तुम्ही ज्या पदासाठी पात्र झाला त्याच पदासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. संयुक्त गट क, कंबाईन सी या पदासाठी, ज्याच्यामध्ये ESIचं पद आहे, टॅक्स असिस्टंटचं पद आहे, MPSC क्लर्कचं पद आहे. जर तुम्ही गट क च्या पूर्व परीक्षेला पात्र झालात तर तुम्हाला मुख्यचे 3 पेपर द्यावे लागतात. मराठी इंग्रजी एकच परीक्षा होत असते. त्यानंतर त्याच्या मुख्य परीक्षेतलं दुसरा पेपर जो असतो हे तुम्हाला तिन्ही पदांसाठी वेगवेगळ्या द्याव्या लागतील. तिन्ही पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. जर तुम्ही SI साठी पात्र झाला तर तुम्हाला SI साठी एवढे विषय असतात. टॅक्स असिस्टंटला पात्र झाला तर तुम्हाला एवढे विषय असणार. MPSC क्लर्कला पात्र झाला तर तुम्हाला हे सगळे विषय असणार. तर आपण पहिल्यांदा बघू ESIचे 100 प्रश्न. या 100 प्रश्नांसाठी किती बुद्धिमापनचे 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. चालू घडामोडीचे 15, 20, 25 प्लस प्रश्न असतात, कारण सगळे विषयांशी रिलेटेड असतात. त्यानंतर भारतीय राज्यघटनेवरती क्वेश्चन असतात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, संगणक व माहिती तंत्रज्ञान माहिती अधिकार व अधिनियम 2005, मानवी हक्क व जबाबदारी. आणि इथून जे काही खालचा पार्ट आहे 8 पासून तर 11 पर्यंत हे सगळं एक्साइज डिपार्टमेंटच्या लॉ विषयी म्हणजे कायद्याविषयी तुम्हाला यामध्ये क्वेश्चन विचारले. हे ऍक्ट आहेत सगळे. 1949 ऍक्ट, त्याच्यानंतर एक्साइज अॅन्युअल व्हॉल्यूम 1, 2, 3 अशा पद्धतीने तुम्हाला या एक्साइजच्या ऍक्ट वरती क्वेश्चन किंवा कायदे किंवा एक्साइजच्या डिपार्टमेंट विषयी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तेवढ्यांचं तुम्हाला 20 ते 25 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर टॅक्स असिस्टंटची परीक्षेला जर तुम्ही पात्र असाल मुख्यांसाठी तर तुम्हाला राज्यघटना आपण शिकलेले पूर्वला, नागरिक शास्त्र, पंचवार्षिक योजना, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी, गणितीय कौशल्यावरती क्वेश्चन विचारले जातात, अंकगणितावरती विचारले जातात, पुस्तक पालनाचा सर्वात महत्वाचा विषय काय या ठिकाणी वेगळा विषय कोणता आहे तर तो पुस्तक पालनाचा आहे. कशासाठी? टॅक्स असिस्टंट मध्ये तुम्हाला वेगळं काय विचारलं जातं तर पुस्तक पालनामध्ये याच्यामध्ये तुम्हाला 30 ते 40 प्रश्न विचारले जातात. 30 ते 40 पर्यंत प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. कशावरती? टॅक्स असिस्टंटला सर्वात महत्वाचा विषय पुस्तक पालनाचा, जो 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना, 8च्या विद्यार्थ्यांसाठी हा पुस्तक पालनाचा विषय आता स्लॅबसला आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे हा अर्थशास्त्राच्या घटकावरती काही प्रश्न विचारले जातात. हे याची 100 गुणांची परीक्षा दरवर्षी आयोग घेत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. MPSC क्लर्क, जे की क्लर्कची पोस्ट आहे, ही मंत्रालय क्लर्क मधली पोस्ट असतं. यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये काय विचारलं जातं? सामान्य ज्ञानचे क्वेश्चन विचारले जातात. सामान्य ज्ञान म्हणजे बुद्धिमत्ता विषयक विषय, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार, माहिती अधिकार 2005, त्याच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्यावरती 100 गुणाची परीक्षा दरवर्षी आयोग घेत असतो. अशा पद्धतीनं आता हे तुमच्या परीक्षा पद्धती झाल्या. काय काय झालं? आपली पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 50 प्लस मार्क घेतले की तुम्ही पास होणार. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला काय होणार? 2 पेपर राहणार, एक पहिला पेपर आणि एक दुसरा पेपर. पहिला पेपर तुमचा मराठी प्लस इंग्लिशचा राहणार. याच्यामध्ये तुम्ही 60 प्लस मार्क घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर तुमचा GS म्हणजे इतिहास भूगोल राज्यघटनेचा असणार, बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्ही 60 ते 70 प्लस गुण घेणं गरजेचं आहे. 60 ते 70 प्लस गुण म्हणजे तुमच्या या ठिकाणी मार्क ऍव्हरेज मध्ये किती होत आहेत? 120 ते 130 गुण. याच्यामध्ये तुमचं ऑल कॅटेगरी रिझल्ट लागून जात असतो. एवढे मार्क तुम्हाला घेणं गरजेचं. अतिशय सोपं आहे, अवघड काय नाही. पूर्व परीक्षेचे विषय मुख्य परीक्षेला असतात. फक्त मुख्य परीक्षेच्या पदानुसार काही विषयांचे चेंजेस होत असतात, बदल होत असतात, कारण त्या पदानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो. कारण PSI साठी पात्र झालं तर तुम्हाला कायदे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही क्लरिकल पोस्ट साठी असला तरी मंत्रालयामध्ये तुम्हाला राज्यघटनेची माहिती असणं गरजेचं. म्हणून त्याच्या आणि तुम्ही STI झाला तर हा इकॉनॉमिक किंवा तुम्हाला
अर्थशास्त्राचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतो. त्या विषयावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. तुम्ही ज्या पदाला पात्र झाला त्या पदानुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतो. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, पास होण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज नाही. एक 6 महिन्याचं सातत्य आवश्यक असतं. सुरुवातीला तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. पुस्तकं कोणती वाचावीत. आता महत्वाचं काय, विद्यार्थ्यांना अडचणी कुठे येतात, पुस्तकांची यादी किंवा पुस्तकं कोणती वाचावीत याविषयी आपण एक लेक्चर घेणार आहोत. पुस्तकांची यादी, पुस्तकं कोणकोणत्या पदासाठी, कोणकोणती पुस्तकं वाचावीत, पूर्वसाठी कोणती वाचावीत, बेसिकचा अभ्यास कसा करायचा, बेसिकचा अभ्यास देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. बेसिकचा अभ्यास कसं करणार, त्याचबरोबर नोट्स कसे काढायचे याविषयी एक लेक्चर आपलं उद्याच्या लेक्चरमध्ये हे 3 पॉइंट आपले होणार आहेत. की पुस्तकांची यादी, बेसिकच्या पुस्तकं कोणती वाचावीत, कोणत्या पदांसाठी, राज्यसेवेसाठी कशी वाचायची, PSI आपला एक सिलेबस राहिलेला आहे याच्यामध्ये राज्यसेवे विषयी आपण 1 तासाचा लेक्चर पूर्ण घेणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्व मुलाखत आणि त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती, त्याच्यामध्ये पास कसं व्हायचं, अभ्यास कसं करायचं, त्याच्या नोट्स कसे काढायचे, पुस्तकं कोणती वाचायची ते आपण वेगळं घेऊयात. पण ज्या विद्यार्थ्यांना फक्त PSI STI ची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ होता. आता याच व्हिडिओचा पुढचा पार्ट आपण बघूयात की पुस्तकं कोणती वाचावीत, बेसिकच्या नोट्स कशा काढायचे, त्याच्यानंतर बेसिकची पुस्तकं कोणती वाचायची, अभ्यासाची पद्धत, अभ्यासाचं नियोजन याविषयी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तरी सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सर्व विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा अवश्य लाभ घ्या आणि आपल्या मित्रांना पण फॉरवर्ड करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.